राक्षसी याचा अर्थ भोगवादी संस्कृती, म्हणजे जीवन हे केवळ भोगांसाठीच आहे. एन्जॉय, खा प्या मजा करा. सात्विक, राजस आणि तामस असे गीतेत 3 जो हे गुण सांगितलेले आहेत. तर सात्विक वृत्तीचा समाज जेव्हा होईल तेव्हा समाजातले प्रश्न आपोआप मिनिमाइज होतील. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण भोगवादी बोलू त्यावेळेस राजसी आणि तामसी वृत्ती बळावलेली असतात समाजात ज्या आज आहेत. बरोबर. त्यामुळे कितीही मिळालं तरी तृप्ती नाहीये. वाल्मिकी हे समकालीन होते रामाचे. ओके. असं म्हटलं जातं की आधी नाही, रामायण आधी लिहिलं आणि मग घडलं असं, महाभारत आधी लिहिलं मग घडलं असं अजिबात झालेलं नाही. ओके ओके, असं नाहीये. नाही, अजिबात नाही. काही आदल्या दिवसापर्यंत की उद्या यवराज्याभिषेक होणार आहे रामाला, आणि आदल्या दिवसापर्यंत ती इतकी नाचतीये की खुश झालीये, होणार आहे. ओके. आणि एका रात्रीत काय होतं एकदम. अशी मान्यता आहे लोकांची की सीतेच्या स्वयंवरामध्ये रावण देखील आला होता. आणि तर मग नेमका तो प्रसंग कसा घडला गेला. रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं. खूपदा अशी एक चर्चा उद्भवते की सीतेला अग्निपरीक्षा का द्यावी लागलेली. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ती बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं जातं. आपल्याला त्यासाठी मर्यादा आणि पुरुषोत्तम याचे अर्थ जाणून घेतले पाहिजेत. ते म्हणजे मर्यादा म्हणजे लिमिटेशन नाही, तर जपणूक, संबंधाची जपणूक करणं आणि त्या वेळेस निर्णय असे घेणं की जे स्वार्थासाठी नसणं. तर या संदर्भात राम हे असं व्यक्तिमत्व आहे की त्याला का मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजे त्याच्याकडे सगळ्या गुणांचा समुच्चय आहे. तर मर्यादा आणि पुरुषोत्तम हे दोन्ही समुच्चय, गुणसमुच्चय रामामध्ये होते. म्हणजे तो श्रेष्ठ भ्राता होता, म्हणजे त्यांच्या बंधूंचा श्रेष्ठ भ्राता होता, श्रेष्ठ पती होता किंवा श्रेष्ठ पुत्र होता. असे जे त्याचे जे अनेक गुण आहेत, तर या सगळ्या गुणांमध्ये त्याला जपणूक केली आहे, सगळ्या संबंधांची, त्याच्या प्रेमाची जपणूक केली, म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. आणि दुसऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही बघा, त्यांनी जी राज्य घेतली, म्हणजे किष्किंधा, आपल्याला माहित असेल की जेव्हा त्यांनी वालीला मारून सुग्रीवासाठी ते काम केलं आणि त्याला किष्किंधा नगरी दिली, तर तो ती घेऊ शकला असता ना, कारण त्यांनी ती जिंकलंच होता, ह्याला वालीला जिंकलेलं होतं. भले आडून बाण मारला असेल तर तेव्हा आपण त्यात जायला नको, पण ती घेऊनही किंवा सुग्रीवाशी संबंध असूनही त्यांनी ती घेतली नाही, ती त्याला देऊन टाकली सुग्रीवाला. पुढे रावणाकडे गेला, ते लंका जिंकली. कोण राज्याचा मोह सोडतोय आज? एका पदाचा मोह कोणी सोडत नाही. तर अख्खं राज्य लंकेचं पायाशी आलेलं होतं, ते त्यांनी त्याला देऊन टाकली. मर्यादा त्यांनी सगळ्या राजनीती, कुटुंबात, नातेसंबंधात सगळीकडे मर्यादा जपलेली होती. आणि सात्विक वृत्तीचा उत्कर्ष होता. आणि सात्विक वृत्तीमध्ये मर्यादा ही आलेलीच असते, अंतर्भूत असते, इनकॉर्पोरेट असते. राईट राईट राईट. म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. राईट. लोकांना बहुतांश गोष्टी माहिती असतात की कैकेयीला वर दिले होते आणि त्याच्यामधला एक वर त्यांनी रामाला वनवासात पाठवायचा हा मागितला. त्याच्या मागची आपण भावना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमकी कैकेयीची काय भावना होती त्यावेळेस आणि नेमका का असा वर मागितला गेला. कैकेयी आदल्या दिवसापर्यंत की उद्या यवराज्याभिषेक होणार आहे रामाला, आणि आदल्या दिवसापर्यंत ती इतकी नाचतीये की खुश झालीये, होणार आहे. ओके. आणि एका रात्रीत काय होतं एकदम, बरं तेच झालं. समजा त्या मंथरेने तिचे कान फुंकले, मग मंथरेच्या मागे कोण होतं, कान फुंकण्यामागे आपल्याला मग खूप खूप मागे जावं लागतं. मग ह्याच्या या सगळ्या मागे कुठली तरी ऋषींची यंत्रणा काम करत होती का, आणि हे तुम्हाला ठाई ठाई पुढे दिसतं. म्हणजे देव आणि ऋषी यांचं कुठेतरी एक वाईट अर्थाने पण संगनमत म्हणू आपण, किंवा त्यांचा एक विचार आहे की जी भोगवादी आणि राक्षसी संस्कृती, राक्षसी याचा अर्थ भोगवादी संस्कृती आहे. राक्षसी म्हणजे ती वेगळ्या अर्थाने, आपण त्याला राक्षस या नावाने नाही, पण भोगवादी संस्कृती म्हणजे जीवन हे केवळ भोगांसाठीच आहे. एन्जॉय, खा प्या मजा करा. विकृती अशी ज्याला आपण
सात्विक, राजस आणि तामस असे गीतेत 3 जो हे गुण सांगितलेले आहेत. तर सात्विक वृत्तीचा समाज जेव्हा होईल तेव्हा समाजातले प्रश्न आपोआप मिनिमाइज होतील. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण भोगवादी बनू त्यावेळेस राजसी आणि तामसी वृत्ती बळावलेली असतात समाजात ज्या आज आहेत. बरोबर. त्यामुळे कितीही मिळालं तरी तृप्ती नाहीये. राईट. कितीही मिळो मनुष्य शांतपणे जगू शकत नाही. ही आजची काळ आहे. बरोबर. तर हे सायन्स, हे खरंच प्राचीन तत्वज्ञान आहे याच्यामध्ये. बरोबर. तर सात्विक वृत्तीचा समाज जर का निर्माण करायचा असेल तर ते जे लोक होते ऋषी आणि मुनी आणि देव हे एकत्र आलेत. आणि मग लढा कोणाशी, तर हे जे तामसी आणि राजसी जे आजही आहेत, तर यासाठी मग काही कॉन्स्पिरसी म्हणा, काही मागे घटित होत होतं का, बिटवीन द लाईन्स जे थेट लिहिलं गेलं नाहीये. तर आता मग मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे याचं उत्तर देतो की तुम्ही पूर्ण रामायण वाचलत ना, त्याच्यात तुम्हाला ह्या हिडन गोष्टी दिसतील. कुठेतरी भरद्वाजांच्या आश्रमात गेला की त्याला सांगतात की तू आता अगस्त्यांकडे जा. मग रामाला असं डायव्हर्ट केलं गेलेलं प्रत्येक ऋषींच्या आश्रमात. मग सुतीक्ष्ण ऋषी असो, शरभंग ऋषी असो, तिथे त्याला काय काय मिळत गेलंय. तर याला डायव्हर्ट करत नेत दंडकारण्यात नेलेलं आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो या संदर्भातल्या. ओके. तिने जो वर मागितला कैकेयीनी, त्या वरामध्ये हे संस्कृतमध्ये तिने जो पहिला वर मागितला की रामानी राज्य त्याग करायचा, 14 वर्ष वनात जायचं आणि राज्य माझ्या भरताला द्यायचं. आपण म्हणू शकतो सत्ता स्पर्धा तिची कुठेतरी ती ही आली, महत्वाकांक्षा आली, आपण म्हणू शकतो. पण संस्कृतमध्ये दुसरा श्लोक जो आहे ना तो फार महत्वाचा आहे, वराचा. ओके. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की रामाने दंडकारण्यातच जायचं, दक्षिणेकडे. ओके. मग आता एक कादंबरीकार म्हणून मी चिकित्सक या दृष्टिकोनातून विचार करतो की मग दंडकारण्यच का? तो हिमालयात गेला असता तरी काही प्रश्न नव्हता, तो वायव्येकडे गेला असता, गांधारकडे, तरी प्रश्न नव्हता. हिला हिचं राज्य मिळालं, खुश ना. तेवढं नाही, दंडकारण्यातच जायचं म्हणजे दक्षिणेला. मग का असे प्रश्न उद्भवतात. ह्याचं कारण आपण जर का रावणाच्या अनुषंगाने इतिहास बघत गेलं तर तिथे उत्तरं मिळत जातात. ओके. म्हणजे वाल्मिकी रामायणाचं मगाशी आपण जे बोललो ते तुमचा तो प्रश्न होता, त्याच्यावरही मी जाता सांगतो की वाल्मिकी हे समकालीन होते रामाचे. ओके. असं म्हटलं जातं की आधी नाही, रामायण आधी लिहिलं आणि मग घडलं असं, महाभारत आधी लिहिलं आणि मग घडलं असं अजिबात झालेलं नाही. ओके. ओके. असं नाहीये. नाही, अजिबात नाही. म्हणजे महाभारताच्या संदर्भात असा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे भांडारकर आवृत्तीच्या महाभारतात की युद्ध झाल्यानंतर सतत 3 वर्ष बसून व्यासांनी महाभारत लिहिलंय. ओके. त्यामुळे झाल्यानंतर त्यामुळे आपल्या ह्या कवी कल्पना आहेत, ह्या मी मागच्याही एका ह्याच्यात म्हटलं होतं की ह्या कानगोष्टी असतात ना की तुमच्यापर्यंत फिरत येणारी गोष्ट ती बदलून आलेली असते. बरोबर. तर मूळ महाभारतात तसं नाही. तसंच रामायणात सुद्धा असे हे आहेत की तुम्ही रावणाच्या बाजूनी विचार केलात तर वाल्मिकींनी जे लिहिलंय, म्हणून वाल्मिकी हे आद्य आहेत. वाल्मिकी रामायण इज सपोज टू बी मोस्ट ऑथेंटिक. ओके. त्याच्यानंतर अनेक आवृत्ती आहेत. मग कंब रामायण आहे किंवा हिकायत सेरी राम आहे, म्हणजे हकीकत रामाची, सिरी रामाची हकीकत. हिकायत सेरी राम थायलंडचा आहे, इंडोनेशियाचा आहे, मलायाचा आहे, ते एकत्र आहेत काही. अशा अनेक आवृत्ती आहेत. याच्यात काही भेद पण आहेत, ते मी तुम्हाला सांगतो जातानंतर. पण वाल्मिकी रामायण हे आद्य आहे आणि ते समकालीन आहे. त्यामुळे माझी जी राम कादंबरी आहे ती हेडविग मीडियाने आता प्रकाशित केली आहे. ओके. तर या कादंबरीमध्ये मी वाल्मिकी रामायण हा मुख्य आधार धरलाय आणि त्याच्या मध्ये जे मला पेरता येईल की जे कदाचित बिटवीन द लाईन्स आहे ते मी आधार घेतलेले. बरोबर. यामध्ये हा दंडकारण्याचा मात्र वाल्मिकी रामायणात आहे की त्यांनी दंडकारण्यातच जायचं. मग रावणाच्या बाजूनी आपण विचार केला तर रावणाचं राज्य कुठे होतं त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. जसं भारतावर समजा आक्रमण झालं तर त्यांनी कोणकोणती राज्य घेतलीत जी आपल्याला परत जिंकायची आहेत असं समजा उद्या विचार केला तर रावण हा दक्षिण भारताचा भाग, तिथे त्याची 3 राज्य होती रावणाची. किष्किंधा नव्हतं. ओके. वालीशी त्याचा करार होता. बरोबर. त्याच्यानंतर असा तो बाजूनी पट्टीनी समुद्र किनाऱ्यावरनं जाऊन तो ओरिसापर्यंत, आजच्या ओरिसापर्यंत आला होता. ओरिसा त्यांनी घेतलं होतं.
त्याच्यानंतर वाल्मिकींनी वर्णन केलंय की याची अयोध्येच्या दक्षिणेपर्यंत त्याचे आता हात पाय पसरायला लागलेले होते आणि मिथिलेच्या दक्षिणेपर्यंत, म्हणजे तो असा हिमालयापर्यंत गेला होता, नेपाळपर्यंत. म्हणजे बरोबर, म्हणजे तुम्ही बघा त्याची व्याप्ती त्याच्या राज्याची. आणि आता धोका आणि दंडकारण्यात पूर्ण त्याचं सेंटर होतं मुख्य, आणि ज्याच्यावर ती शूर्पणखा होती गव्हर्नेस त्याची बहीण. तर ते जे राज्य होतं आता ते सेंटर ठेवून त्यांचं ते यंत्रणा चालू होती राज्य विस्ताराची किंवा ते कंट्रोल करण्याची. बरोबर. आणि आता राहिली होती फक्त अयोध्या, इक्ष्वाकू वंश. आणि राम एके ठिकाणी म्हणतो सुग्रीवाला की या माझ्या वंशावर या संपूर्ण भारताचं दायित्व आहे. म्हणजे उद्या तू जर का चुकीचा वागलास, किष्किंधा म्हणजे सुग्रीव, तर मी तुला कंट्रोल करेन. कारण ही परंपरागत इक्ष्वाकू वंशाकडे हे संपूर्ण भारत आमच्याकडे, भारतवर्ष म्हणायचं त्याला त्या काळात. त्यामुळे माझा कंट्रोल इथे, आमच्या कुळाचा कंट्रोल आहे. म्हणून तो करण्यासाठी जर का राम लक्ष्मण हे अयोध्येतच राहिले असते आणि तिथेच आपले निवांत चाललं होतं दैनंदिन जीवन, तर ह्यांनी रावणाने केव्हा ती गिळंकृत केली असती सांगता आलं नसतं. आणि भारतात इक्ष्वाकू वंश हा सगळ्यात प्रबळ, अत्यंत समर्थ, जसं आजच्या काळात आपण महाराष्ट्र उभा राहिला या सगळ्या मुघलांच्या आणि ह्याच्यामध्ये, की शिवाजी महाराज म्हणजे मग तो एक आपण म्हणतो की ते समर्थ सगळ्यात, किंवा तिकडे राणा प्रताप आला असेल. तसं इक्ष्वाकू म्हणजे अयोध्या हे अत्यंत प्रबळ असं राज्य होतं. आणि तिथला कोणी वीर जर का गेला नसता दंडकारण्याच्या मूळ रावणाच्या सेंटरकडे, तर उद्या अयोध्याही राहिली नसती. मग तिने दंडकारण्यातच रामाने जायचं हे सांगण्यामागे असा काही हेतू होता का? आणि तो नक्कीच होता. असा विचार करता येईल का ह्याच्यामध्ये की मग जर ह्याच्या आता दोन पैलू माझ्या डोळ्यासमोर आले जे मी मांडतो, की जर रामाला दक्षिणेकडे पाठवण्याचा हेतू जर आपण चांगला समजला, ठीक आहे, राज्याच्या भविष्यासाठी आपण समजूयात की कैकेयीला वाटलं की हा निर्णय कदाचित घेतला पाहिजे आणि जो दशरथांना अवघड जाईल किंवा एक राजा म्हणून कुठल्याही राजाला स्वतःचं राज्य सोडून तिथपर्यंत जाणं अवघड जाईल, म्हणून राज्याभिषेकाच्या आधीच रामाला दक्षिणेकडे वनवास म्हणून पाठवायचं. ही एक विचारसरणी असू शकते. किंवा अशी विचारसरणी असू शकते का की 14 वर्षांसाठी दक्षिणेकडं जर रामाला वनवासासाठी पाठवलं तर तिथे कैकेयींना माहिती आहे की त्या साईडला जास्त करून रावणाचा प्रभुत्व आहे, तिथे रामाचा घातही होऊ शकतो. बरोबर. तर अशा विचारसरणीने कैकेयींनी पाठवलं असेल की ती दुसरी वाली विचारसरणी असेल? नाही, दुसरीच विचारसरणी. म्हणजे तिला अयोध्येचं भलंच करायचं होतं. ओके. दुसरं म्हणजे ती बिलकुल ह्या विरुद्ध नव्हती. अयोध्येचं राज्य म्हणा किंवा तिचे कौसल्या, सुमित्रा किंवा दशरथ ह्याच्या विरुद्ध ती नव्हती. तिचं वयात पण खूप अंतर आहे. कौसल्या आणि कैकेयीच्या वयात पण खूप अंतर आहे. ओके. त्यामुळे असं काही नव्हतं. आणि नंतर ती जाऊ शकली असती ना कुठेही, किंवा राज्य भरताकडे देऊन, पण भरताने ते घेतलं नाही राज्य, आपल्याला माहितीये. त्यामुळे तिचा तो हेतू नव्हता. दुसरं म्हणजे जेव्हा रामानी परत येऊन राज्य घ्यावं, म्हणजे तुम्ही जर का नीट पाहिलं ती बोलून टाकते सगळं. रामायण जर का तुम्ही वाल्मिकी रामायण मूळ वाचलं तर तुम्हाला कळेल की एखाद्याने पढवलंय की हे तू बोलून टाकायचंस, आणि त्यांनी बोलून टाकावं आणि मोकळं व्हावं की मी बोलून टाकलंय, या पद्धतीने ती बोललेली आहे. तिच्या मनाने ती बोलली नाही, कुणीतरी तिला प्रवृत्त केलंय, अशा पद्धतीने ती बोलतीये. आणि नंतर ती रडतीये. आणि ज्यावेळेस ती भरद्वाज ऋषींच्या आशीर्वाद राम येतो पहिल्यांदा, ते सगळं नौका आणि त्या ह्याच्यात ओलांडून येतो, तिथे त्या चित्रकूटावर येतो. तर तिथे परत हे भरत वगैरे सगळे आलेले. तो म्हणजे मामाकडे गेलेला असतो आणि तो परत येतो आणि सगळं सैन्य घेऊन येतो की रामाला आणायचं परत. आणि ते तुम्ही कथा वाचली असेल, मग लक्ष्मणाला वाटतं तो युद्ध करायला आलाय का वगैरे. त्या ह्याच्यामध्ये कैकेयी पण आलेली आहे आणि ती नाचत आली की रामाला परत घेऊन जायचंय. ओके. मग ती जर का विरुद्ध असती तर ती त्या वसिष्ठ आणि यांच्या बरोबर आली की तू चल परत, म्हणजे मी बोलून टाकलंय हे, पण मला नकोय तू जायला.
आणि रामावर तिचं अत्यंतिक प्रेम होतं. आणि राम तिची सेवा सगळ्याच मातांची करायचा, तशी तिची पण करायचा. आणि राम तिला म्हणजे ती आदल्या दिवशी एवढी खुश असते राज्याभिषेक होण्याच्या आधी, की अरे रामाला होणार आहे म्हणजे ती नाचत असते. तर तिची ही जी तुम्ही भूमिका म्हणतात की तो परस्पर मरेल, तर असं काही नव्हतं. ओके ओके, त्याला पाठवायचंच होतं. Right. आणि ती म्हणते ना की शेवटी मी सांगू शकत नाही, तिच्या माझ्या माथ्यावर मी हे घेतलेला आहे तो डाग, की मी दुष्ट आहे म्हणून. बरोबर. पण रामाला माहित होतं. रामानी तुम्ही जेव्हा तो दंडकारण्यातून अगस्त्यांपर्यंत येतो, अगस्त्यांचा आश्रम हा आजचा नाशिक संगमनेरच्या जवळ अकोले गाव आहे, ती प्रवरा नदी काठी, तिथे अगस्त्यांचा आश्रम होता. ओके. अगस्त्यांचा आश्रम भारतात अनेक ठिकाणी आहेत, पूर्वेकडच्या देशांमध्ये पण आहेत. अगस्त्यांचा वास, अगस्त्य हा फार महान ऋषी होऊन गेलाय. ओके. तर तिथे जेव्हा राम येतो तेव्हा ज्यावेळेस तो ते खरदूषणांचा हे संहार करतो, अगस्त्य त्याला एक आजच्या भाषेत मी म्हणतो मिसाईल देतात. ओके. मिसाईलच जे आपण कुठेतरी म्हणतोय ते ठीक आहे, ते चित्रपटात आणि याच्यात दाखवतात की एक धनुष्य बाण आणि त्या काळातले शस्त्र वगैरे, बाण याचा अर्थ बाण, शर आणि बाणचा अर्थ मिसाईल. राईट. आणि ते जे मिसाईल देत आहेत, तर त्याचा जो वध केलाय रामानी खरदूषणांचा, तर त्यांच्याबरोबर 14,000 सैनिक आहेत. तर रामानी एकट्याने त्या 14,000 मारलेलं आहे. ओके. तर तो जो मिसाईल होतं ते असं होतं जे आज संशोधन करून आणलेली आहेत तशी, की ते एक आकाशात जातं आणि असंख्य त्यातनं निर्माण होतात. बरोबर. आणि ते भेद करतात याच्यामध्ये, म्हणजे एक बाण असला तरी त्याच्यातून सहस्त्र निघतात आणि ते हे करतात. बरोबर. ती टेक्नॉलॉजी होती आणि ती अगस्त्यांकडे होती. राईट. कारण अगस्त्य हे देव होते. बरोबर. म्हणजे सूर्य देशातून घालवून दिलेले अगस्त्य आहेत. ओके. जे अग्नी म्हणून होते, ज्यांचे बंधू वसिष्ठ आहेत. ओके. असा तो खूप मागे गेलो तर खूप मोठ्या लिंक्स आहेत. तर तुम्ही जे म्हणतात की म्हणजे आपण आता हे बोललो ना की त्याला रामाला काही मारण्यासाठी किंवा असं काही हे नव्हतं, तर ह्या योजना त्याला एक अस्त्र पण मिळत जावीत, ऋषींकडनं खूप काही मिळत जावं, आणि त्याला एक खरोखर काय चाललंय, म्हणजे राज्य असतं, आपला एक महाल असतो किंवा राजप्रासाद असतो ज्याला आपण म्हणतो, इथलं जीवन, या नगरातलं जीवन, अरे पण तिथे काय चाललंय, की तुम्ही खेड्यात गेल्यात आज तर तो माणूस कसा जगतोय. आज ही अवस्था आपल्याला पुण्यात राहून किंवा मुंबईत राहून कळत नाही की एखाद्या खेड्यात कसा माणूस आदिवासी जगतोय, त्याची किती तडफड होत असेल. तर हे रामाला कळलं पाहिजे ना, खरं जीवनाचं अर्थ कळाला, आणि कोण कोण शत्रू येऊन बसले तुझ्या द्वाराशी हे कळलं पाहिजे तुला, म्हणून ती योजना होती. तर या बिटवीन द लाईन्स खूप आहेत याच्यामध्ये. आणि बरोबर असं वाटतं की त्याला तर मी ते सांगत होतो की राम तिथे म्हणतो अगस्त्यांकडनं ते घेतल्यावर आणि मारल्यावर, की मला आत्ता समजतंय की मला का पाठवलं गेलंय. ओके. मला आता कळलंय की मी इथे काय आज, मला अयोध्येतून बाहेर काढण्याची कारणं मला आत्ता कळली आहेत. बरोबर. त्यावेळेस त्याचं एक गुण होतं की त्यांनी आज्ञा, म्हणजे वडिलांची आज्ञा म्हणजे शिरसावंद्य. बरोबर. पण इथे आल्यावर तो म्हणतोय आत्ता मला कळलं. त्यामुळे म्हणून तो भरताला म्हणतो की मातेला अजिबात दोष देऊ नकोस, तिला अजिबात बोलायचं पण नाही. त्याची कारण आपण म्हणजे ज्याला बॅक आपण हे म्हणतो काय, जसं रिव्हर्स हे केलंय थिंकिंग. बरोबर. तर कळतं की मग राम तिथे असं का बोलला की तिला अजिबात बोलायचं नाही तू, तर त्याला काहीतरी कळत जात होतं याच्यामध्ये. राईट. रामायणावरती जसं आपण म्हणतोय, तर जसे सीतेचं स्वयंवर ह्याच्यावरती खूप प्रश्न उचलले जातात. त्याच्यानुसार नेमकं सीतेचं स्वयंवर कसं झालं होतं, आणि असेही प्रश्न येतात लोकांचे, म्हणजे अशी मान्यता आहे लोकांची की सीतेच्या स्वयंवरामध्ये रावण देखील आला होता. आणि तर मग नेमका तो प्रसंग कसा घडला गेला. ऍक्च्युली वाल्मिकी रामायणात असा उल्लेखच नाहीये स्वयंवराचा. ओके. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाल्मिकी रामायण हे ऑथेंटिक आपण मानलं गेलेलं आहे, अभ्यासकांकडून मानलं गेलं, आणि कारण ते समकालीन होते. भर ही नंतर घातली आपोआप जातच असते. राईट. जाता उदाहरण देतो मी तुम्हाला, की मूळ महाभारत किती श्लोकांचं, तर 8,800. फक्त 8,800 श्लोकांचं
व्यासांनी लिहिलेलं महाभारत आहे. हम्म. ते त्यांनी सांगितलं कुणाला, तर त्यांचे शिष्य शौनक, वैशंपायन जे शिष्य होते त्यांना त्यांनी ते सांगितलं. तर वैशंपायनाला असं वाटलं की अरे हे नजीकच्या पुढच्या भविष्यात याचे रेफरन्सेस लागणार नाहीत, म्हणून त्यांनी त्याच्यात भर घातली रेफरन्सेसची आणि इतर काही कथानकाची. ते महाभारत झालं, म्हणजे मूळ जय इतिहास तर तो झालं. भारत जे झालं ते त्यांचं 24,000 श्लोकांचं झालं, वैशंपायनाचं महाभारत. ओके. त्यानंतर 2000 वर्षांनी भर घातली, म्हणजे वैशंपायनांनी लिहिलं त्यानंतर 2000 वर्षांनी सौतीनी भर घातली. ओके. आणि ते महाभारत आज आपल्या हाती दिलेलं आहे. ते किती श्लोकांचं आहे माहितीये ना, ते 1,10,000 श्लोकांचं आहे. बापरे. मग ती भर काढून मूळ काय आहे हे शोधणं किती अवघड आहे. बरोबर बरोबर. तशी गोष्ट की मूळ रामायण जे आहे ते जे वाल्मिकींनी समकालीन होते जे लिहून ठेवलंय, त्याच्यानंतर शेकडो वर्षांनी कुणी किती भर घातली असेल, मग रावणही उपस्थित होता वगैरे वगैरे, त्यांनी धनुष्य चालू, हे सगळं नंतरचं असं मानावं लागतं. पण ज्यावेळेस विश्वामित्रांनी त्या ताटिकेला मारलं रामानी आणि रामानी मारलं, म्हणजे राम लक्ष्मणांना घेऊन ते मिथिलेत गेले. मिथिलेत गेल्यावर जनकाला माहित होतं की हा राजपुत्र असा आहे की ह्यालाच माझी कन्या दिली पाहिजे, त्याच्या डोक्यात होतं. म्हणून त्यांनी ते शिवधनुष्याचा पण बीण असं तर सगळं सांगितलं होतं. पण तो स्वयंवरातला पण नव्हता. अनेक राजकुमार तिथे गेले होते आणि त्यांनी ते उचलण्याचा प्रयत्न केलेला होता. तसं हे दोघं गेले आणि मग जनकाने मुद्दाहून वर्णन केलं की असंच धनुष्य आहे, असं आहे, तसं आहे. म्हणलं मला पाहायला मिळेल का? म्हणलं ठीक आहे. मग ते गाड्यावर, मोठ्या गाड्यावर टाकून आणलेलं आहे धनुष्य. ओके. ओढत आणलंय आणि त्याला एक्झॅगरेशन आहे थोडंसं की 1,000 बलवान सेवकांनी ओढून आणलं. आपण ते त्याच्यात जायला नको तसं, कारण पुन्हा सहस्त्राची त्याची शक्ती त्याप्रमाणे दाखवायची असताना त्यावेळेस काही उल्लेख केला जातो. बरोबर. किंवा मगाशी म्हटलं की विष्णूंनी 72,000 वर्ष राज्य केलं, तर 72,000ला आपल्याला ते डिकोड करायला आपण ते कदाचित चुकलं असं की ते मापन त्याचं चुकलं असेल. बरोबर. तसं ते, पण ते ओढत आणलंय आणि ते ओढत आणताना लोखंडी गाड्यावरनं आणलंय, त्याचा प्रचंड आवाज होतोय असं त्याचं वर्णन केलं. मग त्यांनी ते घेतलं, हातात घेतलं, ते प्रत्यंच्या म्हणजे तोरी लावायची असते म्हणून ते ताणायला घेतलं तर ते तुटलं, आवाज झाला आणि इतका प्रचंड आवाज होता, म्हणजे ते काय स्वरूप असेल आपल्याला माहित नाही. बरोबर. तर ते झाल्यावर खुश झाला तो जनक आणि द्यायचं ठरलं. मग विश्वामित्र तिथेच होते आणि सीतेला तर काय राम आणि ते तो देवांचा अंश होता, तो सुंदर होता, सीताही सुंदर. ती नेपाळकडची होती ना, अति सुंदर होती ती सीता पण. तर त्यामुळे ते काय विवाहाला काहीच हे नव्हतं. आणि 2 राज्यांची आपल्याला माहिती, पूर्वी राजा लोकांचे संबंध बांधले जात असत. बरोबर. त्यातही राजनीती होती. तर मग चक्क निरोप पाठवले गेले ह्याच्यामध्ये अयोध्येमध्ये, आणि दशरथ सगळ्या मंत्र्यांसह, अमात्यांसह आणि परिवारासह गेला तिथे. दरम्यान जनकाने त्याच्या भावाला निरोप पाठवला की तुझ्या त्यात मुली घेऊन ये इकडे ताबडतोब, आपल्याला विवाह समारंभ करायचा आहे. आणि मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, रामाला सीता दिली, मग ती उर्मिला दिली, श्रुतकीर्ती आणि मांडवी. ओके. अशा 4 कन्या त्या भावाच्या, आणि एक ही सीता ह्याची, म्हणजे जी भूमिकन्या मानली आपण. त्यात जायला नको, कारण परत त्याच्यात जितकं खणू तितकं खूप. बरोबर. तर त्याचा विवाह लावून दिला. ओके. आणि कैकेयीचा भाऊ युधाजित, मला वाटतं कदाचित नाव युधाजितच बहुतेक, तो तणतणत आला की तुम्ही मला निमंत्रण कसं दिलं नाही, मी तर तिथे मुख्य पाहिजे. तर त्यावेळेस कैकेयी म्हणते, अरे इतकी घाई झाली की निरोप आला की यांनी हे तोडलं आणि आता लग्न ठरलं म्हणून आम्ही आलो विवाह लावलेला आहे. मग त्याला जनकाच्या म्हणजे मिथिलेत बोलावून घेतलं असं युधाजिताला. राईट. म्हणजे याच्यात कुठेही स्वयंवर झालेलं नाही. ओके. याच्यात कुठे देशोदेशीचे राजकुमार आले आणि ते ओळीनी उभी आहे असं काही घडलं नाही. आणि रावणाचा तर काही संबंधही नाहीये. राईट. जर तसं असेल तर आपण जसं आता पूर्ण इतिहास डिकोड करतोय अशा टाइप मध्ये आपण म्हणू शकतो. तर अहिल्याची शिला ज्या वेळेस हा उल्लेख केला जातो त्यावेळेस असं म्हटलं जातं की
रामाचा पाय लागून तिच्यामध्ये जीव आला. ते अशी ही झाली परत. तर हे खरं असेल त्यावेळेस? आपण शिलावत झाली असं म्हटलेलं आहे. शिलावत म्हणजे तुम्ही आता बसला तिथे आणि अगदी आता हालतच नाहीये, म्हणजे शिलावत झाला, ही उपमा आहे. ओके. आपल्याकडे रूपक लक्षणा रूपकात सगळं घातलेलं आहे. आपलं साहित्य जे आहे ना ते लक्षणा आणि रूपकात घातलेलं गेलेलं आहे. ओके. प्राचीन साहित्य, आणि ते डिकोड करावं लागतं. आणि याचं कारण आहेत की सगळा इतिहास सगळ्यांसाठी मोकळा नाही करायचा. म्हणजे तुम्ही आताच जाऊ दे, पण प्राचीन काळी असं होतं की ज्ञान हे एकदम नाही दिलं जायचं. ते तुम्हाला डिकोड करावं लागायचं. ते असं गुंफलेलं असे, बरोबर, की तुम्हाला कळूच नाही. इतर कोणी वाचायला गेलं तर काहीच कळणार नाही. कोड्यासारखं दिलं. ज्याला खरंच ज्ञानाची इच्छा आहे, ज्याला ते जाणून घ्यायचं आणि ज्याला त्या पद्धतीचं स्वतःमध्ये उत्कर्ष करायचा आहे, तो जो विद्यार्थी तिथे जात असे त्याला ते ऋषी म्हणत की तू आता वर्षभर इथे थांब, राहा, ती जीवन पद्धती बघ. मग तो त्याला जेव्हा तो काय म्हणायचं त्याला तो हे होत असे, त्याला सवय होत असे त्या जीवनशैलीची, एकतर तो तिथून निघून जात असे, नाही तर त्याला आणखी अरे मला आता खरं हवं ज्ञान, आणि मग ते ज्ञान दिलं जायचं. पण तोपर्यंत जे लिखित असं किंवा हे असे जसं वेद आहेत हे एकदम तुम्हाला नाही कळत. काय म्हणलं तरी तसं कळत नाही, मग ते डिकोड करावे लागतात. तर तसं ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण आता जे कुठलं आपण म्हणतो अहिल्याची शिला, तर ते शिलावत झालेली होती. याचा अर्थ ती काही दगड झालेली नव्हती. आणि मग तिची बरं असे ना, तुम्हाला एखादी कथा मिळाली, मला एखादं कथानक मिळालं तर मी कादंबरी रंगवणार, मी अवतार सारखा सिनेमाही बनवणार. मग ते अवताराची कल्पना भारतातून घेऊन मी मग माझी कल्पना रंगवणार. तसं ते धावत गेलं हजारो वर्ष. मग त्या कथानकात ती शिलावत जी होती ती शिळा होत गेली आणि ती दगड पत्थर झाली, पाषाण झाली. तर असं काही होऊ शकत नाही. आणि मूळ महाभारत रामायणात तसा काही हे नाही. आणि ती त्याच्या मागे फार मोठं राजकारण आहे. जर का तुम्ही मागे आणि कारण मीमांसा जर का तुम्ही बघत गेला तर इंद्र कशासाठी आला तिथे? ओके. गौतम ऋषींच्या इंद्राकडे एवढा मोठा दरबार होता, त्याच्याकडे एवढ्या अप्सरा होत्या, तर ती सोडून त्या ऋषींची, गौतम ऋषींच्या पत्नीसाठी, आणि जी पतिव्रता रानात राहणारी आहे, ज्याच्याकडे काही फार मोठं दागिने सौंदर्य असंही काही नसेल किंवा नसावं, तो तिथे सोडून हिच्याकडे कशासाठी आला? बरोबर. मग तुम्हाला मग इंद्र येण्याचा हेतू जाणून घ्यायला लागतो. मग त्यामागे काय त्याचा हेतू होता? त्याच्यात इतक्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या सांगणार नाही. लोकांनी रामायण कादंबरी वाचावी की त्याच्या मागे मी दिलेलं आहे काय कारण होती, आणि तो काय काय सोयी करून आलेला होता इंद्र. तोही काही वेळा नव्हता हो इंद्र. बरोबर. आणि असा तो येऊन काही करेल असं इतकं काही सहज नाहीये ते. बरोबर. तो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण मर्यादा पुरुषोत्तम ज्यावेळेस रामांना म्हणतो त्यावेळेस खूपदा अशी एक चर्चा उद्भवते की सीतेला अग्निपरीक्षा का द्यावी लागलेली मग? आता हा शेवटचा भाग आहे. म्हणजे युद्ध झाल्यावर जेव्हा तिला सोडवून आणलं, तुम्ही आज विचार करा, आत्ता नाही इव्हन आजही विचार करा की तुम्ही गावात गेलात, खूप डीप अशा एखाद्या गावात गेला, खेड्यात गेला, तर तिथे जो पाटील असतो किंवा मागच्या पिढीतले म्हणा, त्या पाटलाची जी प्रतिष्ठा असते गावात, तर त्याची पत्नी बघा ती कधी ओसरीवर येत नसे. बरोबर. म्हणजे ही आत्ताची 50-100 वर्षापूर्वीची नाही आणि आजही घडणाऱ्या गोष्टी आहेत. तिला एक प्रतिष्ठा आहे. राईट. किंवा मुघलांच्या ह्याच्यात त्या मध्ये पडदा असे, स्त्री दिसायची नाही. हे आपण आजपासून इसवी सन पूर्व सोड, आपण आजपासून 12 ते 14,000 वर्षांदरम्यानचा रामायणाचा इतिहास आहे. ह्यावेळेस स्त्रीची ती सीतेचं नख दिसायचं नाही हो कुणाला. बरोबर. तिचं दृष्टी तर पडणं शक्यच नव्हतं, तिचं नख दिसायचं नाही कुणाला. अशी सीता साधारण रावणाच्या याच्यामध्ये कित्येक महिने राहते. तर तेव्हा लोकांचा लोकापवाद खूप येतो. आणि हे का स्त्रीला आत ठेवत असत? कारण बाहेर आली की स्त्रीवर मग
कुणाच्या नजरान काही होऊ शकतात आणि लोकापवाद म्हणतात त्याला. हे लोकांचे दृष्टिकोन बघण्याचे वेगवेगळे व्हायला लागतात. आणि अशा राजा रामासारखा हे त्याची पत्नी अशी जर का अशोकवनात राहतीये, अनेक राक्षसी भोवती आहेत, अनेक राक्षस येत आहेत, किंवा तिला कुठे कुणी बघतंय, रावण तर येतोच आहे सतत. बरोबर. तर त्याविषयी रामाला शंका नव्हती, पण लोकापवाद म्हणतात म्हणजे लोकांना शंका असू शकते. त्या शंकेचं निरसन करण्यासाठी रामाने तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली. आणि अग्नीत ती जाण्यापूर्वीच तिला रोखलं गेलंय. ती ऍक्च्युअली लागलेलं नाहीये तिथे. हे आपल्याला खूपशा गोष्टी अशा नव्या आणि या वाल्मिकी रामायणात आहेत. हो, जेवढ्या पद्धतीमध्ये आपण राम आणि ह्या सगळ्यामध्ये रामायणाबद्दल जसं बोलतोय, तर एक असा प्रश्न उद्भवतो आणि सर्रास प्रत्येकालाच तो प्रश्न पडत असेल. हे खूप मी काळजीपूर्वक हा प्रश्न मांडतोय की ज्या वेळेस एका व्यक्तीला देवाचं स्थान दिलं जातं, त्यावेळेस फक्त एका राक्षसाचा वध करून किंवा स्वतःच्या पत्नीला एका गोष्टीतून मुक्त करून सोडवून परत आणण्यासाठी फक्त रामाला मोठं धरलं जातं. तसं पाहिलं तर अनेक लोकांनी युद्ध केली आहेत, सोडवून आणलेत, किंवा काय काय प्राचीन इतिहास वाचलं तर भरपूर आहेत. मग रामच का? बरोबर, रामच आमच्या हृदयात का? तर त्याला कारण आहेत की त्यावेळची जी आव्हानं होती ना, ती केवळ रावण एवढं नव्हतं. तुम्ही नीट अभ्यास आपण बघितला त्यावेळेचा, तर संपूर्ण पृथ्वीवर खूप सत्ता स्पर्धा होती, संघर्ष होता. भोगवादी विरुद्ध ऋषींची सात्विक वृत्तीचा समाज निर्मिती, यांचा जो संघर्ष अफाट होता, याच्यामध्ये रामाचं जे कर्तृत्व आहे ना, ते केवळ रावणाला मारून सीता सोडवून आणणं एवढं नव्हतं. आणि यामध्ये सीतेचं सुद्धा तितकाच आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणूया, तेवढा वाटा होता. कारण ती तिथे रडत बसलेली नव्हती. आणि रावण ज्या पद्धतीने चालला होता पुढे, की तो जो भोगवाद आहे ना, जो आपल्याला आज काही देशांमध्ये पाहायला मिळतो. बरोबर. मग तो तुमचा ड्रग्ज असो, व्यसन असो, अमानुष कृत्य आजही आपल्याला ऐकिवात येतात. तर अशा गोष्टी आज खूप जगात आहेत, ज्या त्या काळात सुरू झालेल्या होत्या किंवा काहींचा विस्तारही झालेला होता. बरोबर. तुम्ही वाल्मिकी रामायणात जर का लंकेची वर्णन वाचलीत, आणि लंका रात्रीच नाही तर दिवसा सुद्धा ते राक्षस म्हणजे ती कम्युनिटी म्हणून, बरोबर, ते काय पद्धतीचे वागत होते ह्याची जी वर्णन वाल्मिकींनी केली ना, ती अंगावर शहारा आणणारी आहे. ओके. म्हणजे आज आपली काही पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ती घडत असतात, भारतात अजून तेवढं नसावं असं मला वाटतं. तर ती जी संस्कृती होती ना भोगवादाची, भोगवाद म्हणजे केवळ दारू पिणं हे एवढं नाहीये, त्याच्यामध्ये प्रचंड आहे. दुसऱ्या माणसाला वर प्रचंड अन्याय, अत्याचार हे जे चालली होती, आणि ती ज्या संस्कृतीचा जे प्रसार चाललेला होता रावणाकडून, तो इतका मोठ्या प्रमाणावर होता. आणि त्याला जे देव काउंटर करत होते किंवा त्यांना तो जिंकत चाललेला होता. म्हणजे इंद्रजित आणि मेघनाथ, त्यांनी देवांनाही नामोहरम केलेलं होतं. बरोबर. तर हे जेव्हा पाहतो आपण, तर तो साधारण मध्य आशिया असो आजचा, किंवा आणखी पुढे पॅसिफिक ओशन पर्यंत, तिथपर्यंत असावा, ती जी सगळी संस्कृती आहे याच्यामध्ये हा भोगवाद वाढलेला होता प्रचंड. आणि ह्याचं कारण हा रावण खूपसं कारण होतं, कारण तो अजिंक्य होता. म्हणजे तो प्रचंड पराक्रमी होते, यात काही वादच नाही. तो वेदविद्या जाणकार होता, तो दशग्रंथी म्हणतात त्याला, त्याच्या विद्या होत्या, त्याच्याकडे अनेक मिसाईल्स होते, अनेक विद्या होत्या. तो ज्योतिषशास्त्रज्ञ होता, आयुर्वेदाचार्य होता, त्याचे अनेक गुण मी दिलेले त्याच्यात, वाल्मिकींनी दिलेले. तर असं सगळं असूनही तो ह्या गोष्टींमध्ये पण त्याचे हात पसरले. बरोबर. तर याला कुठेतरी आळा घालण्यासाठी ह्या संस्कृतीलाच मुळात, आणि पुन्हा अखंड जो भारत आहे आजचा नाही, प्राचीन भारत, बरोबर, तिथे ती एक संस्कृती, पण मानवतेची संस्कृती, आणि ती स्वीकार करणारी संस्कृती. म्हणजे सर्व धर्म हा भाग त्यावेळेस नव्हता. धर्म हा म्हणजे मानवता धर्म होता. ऋषींचा धर्म हा रिलिजन नव्हता. रिलिजन आपण आज म्हणतो, मग हिंदू मुस्लिम याला रिलिजन म्हणतो. मानवता धर्म होता.
पण आता ते रिलिजन मध्ये खूपशा गोष्टी गेलेल्या आहेत. पण तो जो मानवता धर्म होता, मग हे नागपूजक होते, हे या प्राणीपूजक होते, हे या सगळ्यांना एकत्र बांधणारा धर्म होता की ओके ठीक आहे, तुम्ही नाग पूजत असा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही नागपंचमी साजरा करू. बरोबर. अशा सगळ्यांना एकत्र बांधून पण आपण मानवतेने एकत्र राहू आणि आपली एक सिस्टीम असेल. राईट. आणि ही निर्माण करण्याचं काम एकतर शत्रूंचा निपात, दुसरं म्हणजे या भोगवादी संस्कृतीला पुन्हा ऋषीय संस्कृतीकडे नेणं, त्याच्यासाठी पाठशाळा, आश्रमशाळा, आश्रमीय जीवन आणि सात्विक वृत्तीचा समाज निर्माण करणं आणि त्याच्यावर पूर्ण राजाचा कंट्रोल असणं. बरोबर. या पद्धतीची जी रामराज्याची व्यवस्था होती ती त्यांनी निर्माण केली आणि अंमलात आणली. आपल्याला जे पुढचं प्रक्षिप्त रामायण मानलं गेलेलं आहे, उत्तरकांड, मग त्याच्यात ती गोष्ट रचली आहे. मग तो लव कुश आणि मग तिला सोडलं, बरं तर हे प्रक्षिप्त आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूपशा गोष्टी मागून ऍड झालेल्या. बरोबर. पण मूळ रामायण म्हणजे तिथे संपतं आणि तो एक सिस्टीम आणतो. राईट. आणि इंडोनेशिया का मलायाच्या इव्हन कंब रामायण मध्ये सीतेला एकच मुलगा होता असं म्हटलेलं आहे. ओके. हा, म्हणून खूप गोष्टी आपल्याला आता इतिहास म्हणून बाजूला करायला लागतील. राम राजा जेव्हा झाला त्याच्यानंतर त्यांनी ती सिस्टीम आणली, सगळी राम राज्याची शासन व्यवस्था आणली, पण त्याच्यामध्ये स्वयंशासन आणलं. म्हणजे अयोध्येचं वर्णन असं आहे नंतर की एकही नास्तिक माणूस नव्हता, सगळे ईश्वरनिष्ठ होते. ईश्वरनिष्ठ, मग त्याला आज आपण बरीच नावं देतो आणि आपण भांडत बसतो. बरोबर. तो भागच नव्हता. ईश्वर तिथे आहे, तो माझ्या हृदयात आहे. बरोबर. त्यामुळे नास्तिकता नव्हती आणि प्रत्येक मनुष्य दुसऱ्याला पुष्टी देऊन जगत होता. तर हे जे रामराज्य आहे याच्यासाठी आजही आपल्याला जर का प्रयत्न केले तसे तर ते येऊ शकतं, पण संपूर्ण समाजाची त्याला मान्यता हवी, स्वीकारण्याची भूमिका हवी. तर शेवटी रामराज्य हेच, आणि याच्यात कुठल्याही रिलिजनचा संबंध नाही. मी हिंदू, मुस्लिम, सनातन, रामराज्य राम आहे, म्हणजे तो स्वीकार असायला हवा. त्याला एक कल्चर असल्यासारखं बघितलं पाहिजे असं म्हणताय तुम्ही. ते कल्चर आहे. बरोबर. मानवतेचं कल्चर आहे. आणि याच्यात वाईट काय, तुम्ही प्रत्येकाला पुष्टी देऊन, आज कोणीतरी शेतकरी मरत असेल तर ते बरोबर नाही ना, त्याला पुष्टी द्या, त्याला उभं करा. याच्यात कुठला रिलिजन येऊ शकत नाही. राईट. या पद्धतीने प्रत्येक माणूस, कुटुंब, गाव, नगर आणि राष्ट्र, हे जर का पुष्टी देऊन जगत गेलं प्रेमाने, तर याच्यामध्ये हा रिलिजनचा भाग काहीच येऊ शकत नाही. अगदी बरोबर. आणि ते जो निर्माण करेल किंवा ते जे राज्य आहे त्याला रामराज्य म्हटलं जाईल. आणि ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, नुसतं बाकी घोषणा देऊन नाही. राईट. आता जसं मगाशी तुम्ही म्हटलात त्याच्यामध्ये पण सेम रेलेव्हन्स लागेल की तुम्ही मगाशी जसं म्हणत होतात की ज्यावेळेस तुम्ही या हातांनी जेवताय तर तुमच्या हातांनी देव जेवतायत, आणि ज्यावेळेस तुम्ही कुठलंही काम करताय त्यावेळेस तुमच्या हातातून देव तो काम करतोय. म्हणजे काय, तर ह्याला जर अशा पद्धतीमध्ये बघितलं की स्वतः तुम्ही देवासारखं वागा, त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या हातातून गुण आले पाहिजेत तुम्हाला, ते आपसूक चांगल्या गोष्टी तुमच्या हातातून घडत जातील. तशा पद्धतीमध्ये आपण म्हणूयात की प्रत्येक इतिहास किंवा प्रत्येक संस्कृती आपली जी आहे ती त्या पद्धतीमध्ये लिहिण्याचा आणि त्या पद्धतीमध्ये लोकांमध्ये चांगले गुण जोपासण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला असेल. आणि होप सो की आपल्या या कादंबरीमधून पण लोकांमध्ये ते चांगले गुण जोपासले जातील, आणि आशा करू आपण की खरंच जोपासले जातील. नाही, नक्कीच. आणि मी आशावादी आहे. येस. आणि संस्कृती वर खाली होतच असते, पण आता पुन्हा भारतीय संस्कृतीला चांगले दिवस आहेत आणि आज जगाला स्वीकारावं लागतंय की युद्ध करून प्रश्न नाही मिटणार. बरोबर. डोकी बदलून मिळतील, डोकी उडवून नाही. बरोबर. हे डोकी बदलण्याचं काम रामराज्य करू शकतं किंवा रामाचं जीवन करू शकतं. या पद्धतीचं माझी 2 भागातली कादंबरी हेडविग मीडिया प्रकाशित केली आहे. दुसऱ्या भाग आपण परत एकदा हातात घेऊ. हो, ही कादंबरी, हा पहिला भाग रामनवमीला प्रकाशित झाला आणि दुसरा भाग या 2024च्या दसऱ्याला प्रकाशित होतोय. ओके. मी एकंदर 850 पानाची ही वास्तवदर्शी ऐतिहासिक कादंबरी. राईट. आणि ही 3 भाषांमध्ये येते.
तर तुम्ही नक्कीच Amazon वरती असेल आपली, तर Amazon वरती तुम्ही नक्कीच आपली प्रत आहे ती विकत घेऊन प्रॉपर तुम्ही वाचून, आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये सांगा, आणि आपण नक्की प्रयत्न करू की सरांकडनं त्या कमेंट्सचं, प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल तुमचं. आणि असेच इंटरेस्टिंग किंवा असं म्हणता येईल की असेच ज्वलंत विषयांवरती जर आपल्याला चर्चा तुम्हाला आवडत असेल तर आपण नक्कीच तसे पण टॉपिक्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण त्याही टॉपिक्सवरती चर्चा नक्कीच करू. आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा प्रॉपर राम ह्या विषयावरती आपण चर्चा केली असं म्हणूयात. बट राम एवढ्याच 2-3 टॉपिक्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बसू नाही शकत असं म्हणूयात. आणि खूप ह्या व्यक्तिमत्वावरती बोलण्यासारखं खूप आहे, आणि सरांकडे पण ह्या व्यक्तिमत्वावरती सांगण्यासारखं खूप आहे. एक पॉडकास्टमध्ये आपण प्रयत्न करू ह्या व्यक्तीबद्दल किंवा अशा सगळ्या मायथॉलॉजिकल टॉपिक्स बद्दल आपण अजून किती छोट्या छोट्या पद्धतीमध्ये उलगाडा करता येईल ह्याचा. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा. आपली संस्कृती जोपर्यंत आपण जपत नाही तोपर्यंत असं म्हणूयात की गत्यंतर नाहीये. कारण की प्रत्येक गोष्ट स्वतःलाच करावी लागणार आहे, आणि कोण दुसरं येणार नाही की तुमची संस्कृती खूप छान होती आणि ती जपली पाहिजे आणि आम्ही मदत करू ती जपायला. सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, आणि होप सो की आपल्यापासून आणि आपल्या ह्या कादंबरीपासून ही सुरुवात होईल, आणि झालेलीच आहे कदाचित. आणि त्याच्यामध्ये थोडीशी भर आपल्या कादंबरीद्वारे पडेलच. नक्कीच. येस. तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सोबत हा पॉडकास्ट शेअर करा, आणि पुढचा टॉपिक कुठला पाहिजे त्याच्यावरती पण कमेंट्समध्ये नक्की सांगा, आपण नक्की करू. आणि येस, पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात, त्यावेळेस नवीन एक विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय. थँक्यू सर. धन्यवाद. येस.